नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर बघा आज मी बनवणार आहे बेसन वडी। तर बघा बेसन घेतलं 1 वाटी, हे बघू शकता। तर ह्यात मी पाणी घातले 1च वाटी घातलेले। तर हे असं मिक्स करून घेतलं, गाठी सगळ्या फोडलेल्या आहेत, हे बघू शकता बघा। आणि ह्यात मिक्सर मध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आपल्याला असं एकदम बारीक वाटून घ्यायचे। 4-5 मिरच्या टाकायच्या, कारण ही साधी मिरची त्यामुळे जास्त तिखट नाही, मी जास्त टाकलं। गावरान मिरची असते 2-3 टाकायचं। तर हे बघा कढीपत्ता, अद्रक, ओवा, लसूण आणि जिरे हे टाकून घ्यायचे आपल्याला आणि मिक्सरवर बारीक करून घ्यायचे। चला आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करू। तर बघा मित्रांनो, आपण जे तेल टाकून घेते, बघा आपल्याला त्यात जिरे, कढीपत्ता आणि लसूण त्यात टाकून घ्यायचे आणि वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि आपण हे मिक्सरमध्ये वाटण केलेलं ह्याच्यात टाकून घ्यायचं। ह्याच्यात आपल्याला हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि हे आहे हिंग थोडंसं टाकून घ्यायचं। तरी बघा हे बेसन आपण हे केलेलं असं टाकून द्यायचं। बघा हे नसतं घ्यायचं म्हणजे गाठी होत नाही। असं मस्त असं घट झालेलं आहे, त्याला 5-10 मिनिटं वापरून घ्यायचंय। हे बघा काहीच तर गाठी नाही, एकदम बेसन खूप मस्त असं झालं। हे बघा शिजलेलं आहे। तर 5 मिनिटं वाफ देण्यासाठी ठेवून दे, त्याला बारीक गॅस केला। तर बघा मित्रांनो, मस्त वापरलेलं आहे आणि कढई पातळ असल्यामुळे जरासं लागलेलं आहे। बघा आता आपण ह्याला काढून घेऊ। तर मस्त खोलगट ताटात काढायचं, खोलगट ताटात काढून घेते। ह्या ताटाला नाही आपल्याला तेल लावायचं मस्त असं आणि खोबऱ्याचा खीस वरून टाकायला आणि कोथिंबीर बारीक चिरलेली तेल लावून घेते। तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही, खाली लगेच निघत आहे। तरी बघा हे असं गरम आहे त्यामुळे मी असं करून घेते जरा गारठ होण्यासाठी ठेवून द्यायचं आपल्याला। तर मग गारठ होते मग तरी बघा मित्रांनो, खोबऱ्याचा किस्सा टाकलाय काय, तरी असं टाकून घ्यायचा मस्त असं आणि आपल्या ह्याच्यावर असं वरून कोथिंबीर टाकायची। हे बघा आपण आता ह्याला असं हे करून ठेवता, कारण खाली खोबऱ्याचं किस आणि कोथिंबीर सुटली गेली पाहिजे बेसनामध्ये। आता ही थंड झाली की आपल्याला वड्या करून घ्यायच्यात। 5-10 मिनिटं आणखीन अशी ठेवून देते थंड करण्यासाठी। तर हे बघा मित्रांनो, आता थंड झालेला आहे ही। तर आपण ह्याला मस्त अशा वड्या करून घेऊता। कुणाला जाड वडी आवडते, कुणाला पातळ आवडते, पण जास्त जाड छान लागते वडी। तर अशा कट करून घ्यायच्या, छोट्या मोठ्या जसं आवडेल तसं। हे बघा मी आता सगळं कट करून घेते। पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप करू नका। आवडला तर लाईक करा, चॅनेलवर कोण नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो मी वडी करून घेतलेली आहे जे। तर बघा आमच्या पिल्लूनं वडी खाल्ली पण, हे बघू शकता का अशा वड्या निघालेल्या आहेत मस्त अशा। तर बघा कशा वड्या निघालेल्या आहेत हे बघू शकता। चला मी आता सगळ्या काढते आणि तुम्हाला दाखवते। हे बघा अजिबात चिटकत नाही, खाली तेल लावायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचे, कारण पातळ जर केले तर वडी मुडू पण शकते। हे बघा कसे मस्त अशा वड्या निघालेल्या आहेत।
बघा आमचं पिल्लू सुद्धा वडी काढायले इतकं मस्त अशा झालेल्या आहेत. चला मी सगळ्या काढते तुम्हाला दाखवते नंतर. तर बघा या ब्लाऊनमध्ये मी काढून घेते सगळ्या वड्या. आणि बेसनाच्या वड्या अशा कोणाकोणाला आवडतात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनेल कोण नवीन आला असेल सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि प्रीती कराळी चॅनेल हे पण माझंच आहे मित्रांनो, तर त्या चॅनेलला पण जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा. आणि ही बेसन वडीची रेसिपी कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा मला पण खूप आवडते बेसन वडी, पण मी जास्त नाही करीत, कधीतरी ध्यानात करायची. कधी रोज भाजी भाकरीचा कंटाळा आला तर मग करत असते. तर माझी रात्रीची इच्छा झाली ती व्हिडिओ काढावा आणि बनवा म्हणून, पण रात्री नाही घेतलं कारण आमची 5 वाजता जेवण झाली होती. त्यामुळं म्हणलं आता मी नाही खाणार, त्यामुळं मग मी रात्री करायचं कॅन्सल केलं. आणि सकाळी मग दिवसभर रात्री वगैरे खातात त्यामुळं